काय काय आहे? डॅन्ड्रफसाठी नाही. हा फेस वॉश आहे. फेस वॉश आणि हा शॅम्पू. कशाचा आहे रे हा? हा काय ठीक आहे. आकाशचे प्रोडक्ट घेऊन फ्रेश होऊन आम्ही निघालो बाहेर फिरण्यासाठी. आता आम्ही आहोत स्वारगेटला. स्वारगेटवरनं आम्ही चाललो. आता बघू कुठे चाललोय तिथं मला पण नाही माहित. फक्त आकाश नेतो, आम्ही त्यांच्या मागे मागे जातो. एका जागी थांबलो होतो तर एकदा विचारलं भाई की कुठे चाललो तो बोला आपण राम मंदिरला चाललोय. पुण्यामधलं पण राम मंदिर दाखवायला आकाश आम्हाला घेऊन चाललाय. पुण्याचे थोडं बाहेरच येतं पण जवळच आहे. एरियाचं नाव लक्षात नाही पण गेलो तिथं. ओके तर मित्रांनो आम्ही आलो वापस. आज पण माळावरती म्हणजे डोंगरावरती आलोय. ओके तर आम्ही आलो इथं पुन्हा बघायला, मोठे मोठे बिल्डिंग बघायला, चांगली सिटी बघायला आलोय. आकाश भाऊ आम्हाला दाखवते डोंगर माळाने फिरवते. यार आता समोर तर बोलत नाही, व्हिडिओमध्येच बोलतो कारण हा व्हिडिओ मी गावाकडे असताना अपलोड करणार आहे. भाऊ मी सिटी बघायला आलोय, पुन्हा सिटी बघायला आलोय. भाई माळा आमच्या गावाकडं म्हणजे आमच्या गावाकडे पण लई आहेत. त्यामुळं भाई नेक्स्ट टाइमला जर आलो ना त्यावेळेस काय करणार आहे तू जरा सिटी दाखव आम्हाला. ही आहे मंदिराची कमान जे की तुम्हाला दिसते आणि मला दिसते पण माझं काम आहे सांगायचं म्हणून मी सांगतोय. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडं फास्ट फॉरवर्ड केला आहे. आणि मंदिराचा काही तेवढा काही इतिहास मला माहित नाही. आकाशला जेवढं माहिती आहे आणि आकाशने जेवढं मला सांगितलं तेवढं तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस रावण सीतामाला पळून घेऊन गेला होता त्यावेळेस श्रीराम त्यांना शोधता शोधता ह्या जागी आले होते आणि ह्या जागी काही दिवस थांबले पण होते म्हणून ही जागा फेमस आहे असा हा आकाश सांगत होता. आता आम्ही आलो मेन मंदिराच्या इथं. तिथं मध्ये आहेत मूर्ती श्रीरामाची, लक्ष्मणची आणि सीताची मूर्ती आहेत. कुत्रा दिसला नाही की लगेच बाहेर जातो त्याला पकडायला. बघा डॉगेश लवर. आता वरती जाऊन काय विचार काय तुझा? चल आता मार आता उडी मार. नको राधे अजून पुन्हा फिरलो नाही, अजून दवाखान्यात जाऊन बसावं लागल. हे बघा आकाश कसा करतोय. थोडा वेळ पहिलं त्या झाडावर चढला होता तिकडच्या आणि आता ह्या झाडावर चढलाय. म्हणजे आकाश भाऊ तुझं काय डोक्यात चालू आहे जरा सांग जरा. तू झाडावर का चढतोय? अच्छा मजा येते भाऊ ना. तुम्हाला मजा येते का सांगा झाडावर चढून? काय झालं एकदम एक नंबर जोक मारलेला आहे. ओके तर इथं येण्याचं कारण म्हणजे हा मंदिरच आहे जो की तुम्ही व्हिडिओमध्ये आता थोडा वेळ पहिला बघितला. ओके हा जो मंदिर आहे ना हा पाण्यामध्ये पूर्ण येतो. आता पाणी आटलं आहे, उन्हाळा चालू झाला ना त्यामुळं पाणी आटलं आहे. आता हा पूर्ण मंदिर पाण्यामध्ये राहतो. पाणी असं इथपर्यंत होतं असं आकाश सांगत होता. आणि मला तर काय वाटतं नाही जेवढे जेवढे व्हाईट कलरचे दगडं आहेत ना तर ते दगडं तिथपर्यंत पाणी राहील असं मला वाटतं. ह्या साईडला पण आहे जंगल, खूप डेंजर आहे. मंदिराच्या बाहेर येऊन आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. हे ताक कमी आणि ते काय म्हणतो आपलं फवारणी औषध. गेल्या आम्ही तिथं ताक पिल्यानंतर आम्ही मागवला चिवडा. चिवडा खाताना मजा येत नव्हती म्हणून आम्ही मागवली भजी. ते सर्व खाऊन आम्ही निघालो वापस आमच्या घराकडे. हा तर आता आलो मी सिटीमध्ये. मी आकाशाला बोललोच नाही की भाई सिटीमध्ये घेऊन ये. तो स्वतःहूनच घेऊन आला. म्हणजे भावाने माझं मन ओळखलं. मस्त आहे, भारी बिल्डिंग आहे. तिथून आम्ही आलो मॉलमध्ये. कशासाठी तर आता पुढं व्हिडिओमध्ये बघा. आणि इथून मस्त वाटलं की यार हा यार आता मी पुण्याला आलोय असं वाटलं. गाडी पार्किंगला लावून आम्ही थोडंसं गेलो गेटपर्यंत चालत. एवढा मोठा मॉल आहे. पार्किंग आता खूप लांब आहे. आता व्हिडिओमध्ये झूम केलाय, खूप लांब आहे. मॉलच्या फर्स्ट फ्लोअरवरती स्टारबक्स होता आणि आम्ही तिथंच गेलो स्टार्टिंगला. मध्ये एंट्री मारली आणि तिथं कॉफीचे नाव बघतोय तो भाई मी फर्स्ट टाइम कॉफीचे नाव असे वाचतोय की यार असे पण कॉफी असतात. आणि कसं तरी भाई आम्ही आमची कॉफी ऑर्डर केली. सॉरी कॉफी नाही लॉटे बोलतात याला. सो असं मग आम्ही आमचा लॉटे पिला. आणि हा इथं माझा कप जे की माझं नाव आहे त्याच्यावरती शेव. पहिल्यांदाच पिली पण एवढी टेस्टी होती कॉफी. देगलूरमध्ये अशी कॉफी भेटतच नाही. कॉफी पिऊन आम्ही निघालो बाहेर. तर मी चाललो होतो खाली आणि आकाश बोलतो की भाई चल वरती आहे KFC. मग काय आम्ही गेलो टॉप फ्लोअर वरती KFC ला. देगलूरकरांनो KFC कोणी ट्राय केली त्यांनी कमेंट करा.
मग नंतर मी तिथे जाजेपर्यंत भाई आकाशने ऑर्डर आणि पेमेंट दोन्ही करून टाकली. काय बोलू त्याला यार, काल पण त्यांनीच खर्च केला आणि आज पण तोच खर्च करतो यार. असो, आकाशने जे पण ऑर्डर केलं तर ते आम्ही घेऊन गेलो साईडला. तिथं आरामात बसून आम्ही खाल्लं. ते खाऊन झाल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन आम्ही गेलो प्ले स्टेशनला. मी पहिल्यांदाच गेलतो तर मला बघून खूप आश्चर्यात होत होतं. भाईला त्या आर्टिफिशियल रोलर कोस्टर मध्ये बसायचं होतं, पण ज्यावेळेस आम्ही तिकीट घ्यायला गेलो त्यावेळेस ते बोलले की भाई तुमची एज त्याच्यामध्ये बसत नाही. आम्ही बोललो त्यांना की भाई आम्ही ऍडजस्ट करू, आम्ही बसून घेऊ आमची एज. पण ते बोलते भाई नाही, तुम्ही मोठे आहेत, तुम्हाला इथे एक पण गेम तुमच्यासाठी नाहीये, हे लहान मुलांसाठी आहे. तर मी बोललो अरे अरे हे काय. मग आमचा सर्वांचा मूड खराब झाला. आम्ही गेलो दुसऱ्या साईडला. ह्या एरियाचं काहीतरी नाव होतं, मला लक्षात येत नाहीये, पण असो. इथं तर खूप मोठी जागा होती आणि आता आम्हाला वाटलं की भाई इथं पण आता आम्हाला खेळायला भेटणार आहे, इथं खूप मोठी जागा आहे. म्हणून आम्ही फिरायला लागलो याच्यामध्ये. आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये किती मोठा आहे. समोर आपला अमोल आहे. व्हिडिओ थोडा फॉरवर्ड करतो कारण मोठा होईल व्लॉग आपला, म्हणून थोडं फास्ट फॉरवर्ड करतो. ओके, ऍडजस्ट करा. त्यानंतर इथं पण तेच होतं भाई की इथे लहान मुलांचंच आहे, मोठ्या माणसांचं नाही. तर आम्ही आलो आता बाहेर, काय करू. थोडा वेळ पहिलं KFC घेतलं होतं आणि संपलं नाही, म्हणजे अर्ध राहिलं होतं. तर आकाश भाईला बोललो की भाई खातो का, तो नाही बोलतं. मी बोल मग येतं काय करतं, डायरेक्ट बोलतो फेकून दे भाई, म्हणजे किंमतच नाही भाई असं मला वाटतं. ओके, शूटरचा भाऊ हा यो, माहिती आहे ना शूटर, बंटी शूटर. आणि हा निलिया. मॉल मधल्या मिनी ट्रेन मध्ये आकाश बोलतो की भाई आपण त्याच्यामध्ये बसून फिरू, पण ते बोलले की भाई ते छोट्या मुलांसाठी आहे. मग तिथून आम्ही डायरेक्ट गेलो बाहेरच, कारण इथं आमच्या काही कामातच नाही म्हणून. ज्यावेळेस आम्ही पुण्याला गेलो त्यावेळेस तिथं निल्या आणि बंट्या पण होता आणि त्यांच्या घराच्या इथेच हा मॉल होता. तर आम्ही तिथं त्यांना भेटायला पण आलतो आणि त्या मॉलमध्ये फिरायला पण आलतो. तर आमचे दोन्ही पण काम झाले. आणि हा कुठला मॉल आहे तुम्ही कमेंट करून सांगा. त्यानंतर शेवटचा आम्ही बंट्याला आणि निल्याला बाय बाय केलं. तिथून आम्ही निघालो डायरेक्ट टॅटूवाल्याकडे आणि रस्त्यामध्ये पाऊस पडायची शक्यता दिसत होती आणि पडला पण. नंतर आम्ही गेलो टॅटूवाल्याकडे जाऊन आम्ही डिझाईन वगैरे सिलेक्ट केल्यानंतर भया बसला त्याच्या चेअरवरती आणि त्याचा टॅटू काढायला स्टार्ट झालं. डिझाईन काय काढली ते बघण्यासाठी आयडीला त्याच्या जाऊन बघा तुम्ही मित्रांनो, आयडीवरती पोस्ट केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज मी वापस चाललोय देगलूरला आणि हा आहे आकाश. जसं की माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं असेल. ओके, तर पूर्ण स्पॉन्सर यांनीच केलं. मी जे पण टाकलं, जे पण व्हिडिओमध्ये टाकलंय ते सगळं स्पॉन्सर आकाशने केलं आहे. ओके, आणि भैया अमोल. ओके, तर ब्लॉग मी इथंच एंड करतो कारण याच्यानंतर मी जेवण करणार आहे आणि झोपी जाणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत बघल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.